दयाच्या चिंतने करतील दोषी जळतील राशी सेवेला घेतलेला आपण तो संयोजक कोण आहे तो फार सोडून दंगा होऊन जात नाही चिंतन पोरानं बोलायला नाही बाळा नाही तर माझ्या मागे बाळानं यायचे तो देह वाणी पुण्यवंत ऐकते तुम्हाला सगळ्यात हा बसणार आणि कुंडली म्हणायचे टाळे वाजवायचे रोजगाराला आणलेले होते जो दे अजूत सर्वता दयाच्या चिंतने करतील दोषी जळतील राशी पातकांच्या सेवेला घेतलेला आपण आनंद कृपासागर श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय या अभंगात थोडा वारकऱ्यांना उद्देशून बोलतोय चकवा आहे चकवा एक वेळ ज्ञानेश्वरी कळते गीतेवर आहे भागवत कळतं श्रीमंत भागवतावर आहे पण गाथा माथा नीट असल्याशिवाय कळत नाही लक्षात ठेव आणि गाथ्यात जशी महाराजांची वृत्ती झाली तसे तसे आपण लिहिलेले आहे गुरुनाम गुरुजोग महाराज मध्ये त्या वृत्तीपर्यंत तो जाईल त्याला महाराजांच्या बोलण्याचा अर्थ पडेल कीर्तन ऐका शांतपणानं 2 तास कीर्तन मी विना घेतल्यापासून माप टाकणार लक्ष ठेव दररोज खायचं आहे आज वेगळं जेवूया आपण माझ्या अल्पबुद्धीनं तुम्हाला सांगतो काही लोकांचा समज आहे की महाराज वैकुंठाला गेले महाराज गात्यात आहेत भोले बाबांच्याकडे बघा म्हणजे कळेल रामभाऊ राऊतांच्याकडे बघा म्हणजे कळेल आजरेकर वास्कर देहूकर हे जे काही फळ आहेत परंतु त्यांच्याकडे आता मी जे करतोय त्यांच्या अभंगाची समागमच करतो संत समागम याचा अर्थ व्यवहारातला घेऊ नका परमार्थ 2 प्रकारचा आहे आम्ही भजन कीर्तन सत्य करतोय जिल्ह्या गुरुजींची भाषा आहे परभणीकर गुरुजींची खरा वारकरी ज्यांना फडफड मी बाकी नाही ते कळलं का पा आणि मग हा दिसणारा परमार्थ आहे किंबहुना परमार्थाची सुरुवात आहे ही पारायण काकडा सगळी तुम्ही करताय चांगलं आहे काय करत नाही त्यापेक्षाही बरं आहे पण सगळंच काही खरं आहे असं आणि मग कोण म्हणून मी वर्गण दिले आणि मी बसायचं का वाचायला तिथं बस नाही तर भिकाराला टिकून बस काय समजत माझ्या बोलण्याचा अर्थ नीट लक्षात घ्या चित्त शुद्ध होण्याकरता हे साधन आहे एवढा आपण हरिपाठ म्हणतो कुठल्या दृष्ट्या पुरुषानं नियम घातला की 28 अभंग झाल्यानंतर उपलब्ध गाथ्याच्या अभंगातला एकच अभंग म्हणायचा आहे नामसंकीर्तन साधन मला साधन शब्द होतो ही चित्त शुद्ध होण्याची साधन आहे सोळण्याचा एखाद्याला वरती घातल्यावर अंगात येतं वरतीचा माज म्हणा काय म्हणा पोलीस तसं आम्हाला सुद्धा रुमाल म्हटला की विना कधी घेतोय बोलाय कधी सुरुवात असतंय काय लक्षात परमार्थ आहे तो माय मावल्यानो विचाराचा परमार्थ आहे हेही गात्यात सांगितलंय लावणी मृदंग हेच सांगितलं त्याच महात्म्यानं पुन्हा हाच एक विचार करा जसं रिकामा अर्धगडी राहू नको हाची मी सांगतोय तोच करावा विचार तरावे अपार होसून मी कोण कुठला इथं काय आलो पुढचा माझा प्रवास कसा आहे आणि एक नियम आहे नाटाचे अभंग पाठ असते तर तिथं जे द्या ते पुन्हा तुम्हाला तिप्पट मिळणार आहे नाही दिले पाववी ना कैसा आपण या मनुष्य जन्मात अन्नदान भजन कीर्तन केलं नाही तर पुढे तो तुमचा जन्म आहे गाढवाचा असतो कुत्र्याचा असतो वारकऱ्याच्या घरात असतो नाही तर इंद्राचा असतो पण पेराल ते उगवे नाटातला अभंग आहे नाही दिले पाववी ना कैसा म्हणून परमार्थ करा चित्त शुद्ध पाहिजे एकदा चित्त शुद्ध झालं की देवाला निस्वार करावा लागणार नाही तुका म्हणे चित्त करावे निर्मळ तो सामना आंघोळ गेल्यावर निर्माण होत नाही बोल नका माऊली माझं बघतो नका रस्ता आहे नाही निर्मळ जीवन समजा वारकरी झाला अभंग पाठ केले तोंडात पाठ झाले आग झोपलाय बोले बोल आबोले जागे बाहेर मला काय काय ठिकाणी अनुभव येतो महाराज
15 मिनिटात म्हणला हरिपाठ बोलू अरे कुत्र मागं लागलंय राहू दे की माझं असलं वाळून टाकायचं का हरिपाठ उपयोग नाही त्याचा हरिपाठ एक जरी इंचू द्यायला गेला तसले असतात काय इंचू बारीक मोठे मांडून ठेवलं त्याने विचारलं बाबा कसं काय त्याला वाटतं मोठ्याचा दर जास्त असेल पाहिजे तो म्हणला कुठला बी घ्या दर एकच आहे का बारका जरी चावला तरी गुदगुल्या करणार नाही ठणका एकच आहे तसं हरिपाठ तुम्हाला बारका जरी दिसला तरी बारका नाही आम्ही बाबासाहेब आजरेकरांच्या फडावल्या कांदा दुसरं म्हणणार किंवा हरिपाठ पाठ असल्याशिवाय माळ घेत नाही ही परमार्थाची एबीसीडी आहे आता काय राहिलं नाही सगळे कोणाला ते बोलावलं तुम्हाला हरिपाठ पाठ पाहिजे हरिकडे पाठ नव्हतं हरिपाठ पाठ छान टोस्ट आला की मागे द्या जन्मामुक्त झाला असं हरिपाठी गेले निवांत चिडचिडे दृष्टांत दिला भ्रमर गुंतले म्हणून भजन कीर्तन पारायणे 7 दिवस होईल बाकीचा दिवस कोणाचं घालायचं पारायण करणाराचं काम तुम्हाला भजना करता दिले कोण असं म्हणजे महाराज तुम्हाला पाकिट मिळतंय कोणतं सेवा करते बाबांनो ते तुम्ही आम्ही बाहेर बसलेली ती पार्सल आईच्या उदरात 7व्या महिन्यात तयार झाल्यापासून आज दूध तेवच देत होता आणि भावकी जाळून गेल्यानंतर सुद्धा तेवच आहे की मध्ये जी भांडवल भेटले का नाही ती येर ती माई मी काय बोलतोय कळतंय मराठीत बोलतोय माझी बायको माझी पोरं तुमचा नवरा असेल ही नदीला पंचगंगेला पाणी आल्यावर 4 लाकडे एकत्र आल्या जरा पाणी उतरले मागं पुढं होणार आहे हे कळतं कवा संतांच्या संगतीत बसल्यावर मांडीला मांडी लावून नवं संतांचे विचाराची संगत आहे विचाराचा परमार्थ आहे हा विचारोनी अहंकार सांडिले तरी असतीच तुमचं कल्याण तूच आहेस तुझ्या जीवनाचा जसा शिल्पकार ते असू दे कुणाच तरी वाक्य पण आमच्या ज्ञानेश्वरीतच आहे आपली स्वस्ती सहज आपण की तुम्ही गुंतलाय बरीच जण लोकांचे आहेत की आपल्याला काय कळत नाही ही बी जास्ती कळत नाही की बरीच आहे हा एक वर्ग आहे आणि वारकऱ्याबद्दल जर बोलायचं झालं तर काढणीला आल्यावर माळ घातली घरात कधी वरबाटला उसाच्या गाण्यात बघतो नाही 5 अगदी 2-3 आणि मग आता जावा जवळ आणि ते पोरं घेऊन जावा नाहीतर काही लोकांची माळ एवढ्या करताय की आम्हाला वाजवत नाही ते आमच्यावर आम्हाला म्हणतात कुणाच्या खांद्यावर कोणाचं एखादी वारी करतोय नाही करतोय तर मरतोय बोलवा वाटतंय काय थंडा पारायण ज्ञानेश्वरीचं पारायण म्हणजे ज्ञानोबाईची संगत आहे महाराजांचं प्रमाण आहे बैसता संतांचे संगती गळो आले देव कळला ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर काय कळलं आपली कोणीच नव्हती देखत 6 मिली बरं झालं म्हणते आणि देव करतोय ती बरंच करत असतो माझा विषय होता त्याचं काय तर प्रारब्धानच पोट भरणार आहे समजा आता इथं भात केलाय तर त्याची जुळणी मोठी आहे इराण इस्रायल युद्धाचा त्याच्यावर परिणाम आहे दाणे दाणे पर लिखा आहे तेवढं लक्षात ठेवा प्रारब्धानं व्यवस्था केली काय गर्भात असताना केली नको त्या अवलादी सांभाळून वारकऱ्याला सांभाळणं काय केलं राजयाची कांदा एखाद्या बाईच्या अंगावर फाटकं लुगडं बघितलं लोक त्या बाईला नाव ठेवतात कोणाच्या आईला एवढी बिघडते का तसं समर्थाची कांदा काय पोरांना आम्ही ज्याचे दास माझा तरी अनुभव सांगतो दररोज दिवाळी आहे मला तो का म्हणे खातो आनंदाचे सगळी भावकी जमत्या तुम्हीच कधी माझी भावकी आहे ती भावकी लगेच जाणून माघारी होणार तुम्ही निदान एखाद्या वरिष्ठात तर घालचे ते माझे सोयरे सज्जन सांगा महाराजांचा एक अभंग आहे तो का म्हणे जैसे आवडते हाडीचे दात तैशी नाही आज अनेकाची जोग महाराजांना संतती नव्हती पण बंकर स्वामी जांडेकर मामा मारुती बुवा गुरु लक्ष्मण बुवा शांताराम गुरुजी ही संन्यासाची संस्कृती मी मराठीत बोलतोय वासनेच्या पोटी जन्माला येणारे आईबाप ह्या जन्मातले असतात खरे आईबाप कोण तुम्ही संत मायबाप
कृपा साधकाचा कळतंय तुम्हाला. हे खरे आई बाप आहेत आपले. व्यवहारातले आई बापाला सरपीण म्हणले वाण जगत नाही चोरीचं कोण वाचू द्या. नवरा म्हणतोय ती पोरग जाऊ दे पण कुंभारी राहू दे. तो कुंभार नाही कळलं. माय बाप जाणो सरपीण की बाप. खरे आई बाप तर कोण असते तर आपले संत माय बाप आहेत. मी विषयांतर करतोय असं कृपा करून करू नका. वारकरी संप्रदाय हा संन्यासाचाच संसार आहे. निवृत्ती ग्राहस्थ मांडले आहे. निष्काम अपत्य प्रसवत आहे. आपण ज्या पुढचे माल घेतो त्याचा आपण पुत्रच असतो. माल घेतली म्हणजे दुसरा जन्म. दीक्षा अभंग घेतलाय कोणता. या अभंगात निर्णय दिला की तो देह पवित्र म्हणतात. पवित्र तो देह वाणी त्याला व्याकरण सांगितलं. जो वदे अच्युत सर्व काळ. हंगामी नाही तक्त्यापुरतं नाही. खऱ्या संतांचं लक्षण ते आहे. नेणं ते काही टाळा कुठेतरी ऐकायला मिळतं. आज गुरुवार आहे बसूया आता बसायचं हे प्रकार मला कळत की पिटिवलं म्हणजे पिटिवलं म्हणजे पिटिवलं नव्हतं. कळलं का पाहिजे हा लक्षात घ्यायचे काय. आणि म्हणून सतत भगवान चिंतन केलं पाहिजे. बोलू नका इकडे तिकडे लक्ष देऊ नका. देवानं तुमची सगळी व्यवस्था करून निर्वाहापुरतं देऊन तुम्हाला माणसाच्या जन्माला घातलंय. एक अभंग आहे. बहुजन्मी केला तो हा भाग पाहून अनंत जन्माचा शेवट मारताना ईश्वरानं दयेनं तुम्हाला माणसाच्या जन्माला घातलंय. असं काय झालंय का की रांगोळीचं पारायण बघून 5-25 वर्षी एकत्र आल्या आणि हरिपाठ म्हणूया म्हणल्या. मशीनचं सांगतोय त्या फार तर लोटण्याचा विषय करतील. पहिला कसा होता नाही 10-5 मुलं एकत्र झाली दुकानातली. आपण दिंडी काढली आणि बोक्याकडे हिला दिल्या. दिंडी काही नदीच्या पडीकडे पशु काय पाप पुण्य जाणं. म्हणून तुम्ही भजन केलंच पाहिजे. हा उपकार नाही. प्रस्ताव जेणे हा जीव दिला दयाचे तुमचं ते कर्तव्य आहे. अभंगाची भूमिका लक्षात घ्या. एखाद्या वकिलानं सुद्धा अभ्यास करावा असे शब्द आहेत महाराजांचे. तो कोणी घेतली मोती तुळशी म्हणून आम्हा घरी धन म्हणून नजराणा परत गेला छत्रपतीला. शब्द काय बघा. व्यवहारात एक न्याय आहे. त्यांना चांगलं म्हणलं की दुसरा वाईट ठरतो. एका म्हणता भले त्यांचंच गर्व आहे. भले म्हणजे चांगलं. दुसऱ्या सहजची तेवढ्या घरात तो माणसा काय बघा म्हणजे बाकी जनावर काही सरळ तेवढी लक्ष्मी आहे बाकी आवडसा. तेवढा वर्गात पोरगा हुशार आहे बघा म्हणजे बाकी नालायक आहे. हाच न्याय अभंगाला आहे. पवित्र तो देह शब्द जपून वापरतो. देह तो पवित्र आहे. मग गजेंद्रासारख्या पशुचा असो पवित्र आहे. प्रस्ताव नाही. अभंगाची पार्श्वभूमी सांगतो. राजसूय त्याला केला पांडवांनी तेव्हा सतत काळजी पाणी तापत होत. त्याची व्यवस्था भीमाकडे दिली. हाताखाली बंद होते म्हणजे आचार्य. एका काळजीखाली 60 खंड्या म्हणते. खंडी मन नव खंडी जळण जळलं दड्या दिसत होत. पाणी तापत होत. बाकीच्या काळजीतलं पाणी तापत. तो भीम गदा घेऊन माग लागला. ते म्हणला मारू नका म्हणजे आम्हाला. त्याचा अध्यक्ष कोण आहे तिकडे सांग. अध्यक्ष भगवंताला काय झालंय 60 खंड्या दळाला जळलं. पाणी काय तापना. कीर्तनाकडे लक्ष द्या. देवानं सांगितलं कोणतरी जीव मोठ्या अट्टहासानं माझं नामस्मरण करतोय म्हणून अग्नीचा दाहकपणा त्याला बाधत नाही. प्रल्हाद अग्नीत राखेला जळात हे बरोबर आहे. पण लोगावच्या कीर्तनात निम्मा छत जळला तरी काळ सोडला नाही वाटते. आम्हाला वाहन आलं की मागं बघावं लागतं.
आणि वर देह जाओ 12 इंचाचा गोळा बदलय नाही. कोणतरी जीव आणि हे हरिपाठात सांगितलंय. मी तुम्हाला म्हणायला देणार नाही, चिंतन सांगणार आहे का हरिपाठात. टाहो कोण होता टाहो. पूर्वी सासूरवासाचा दृष्टांत आहे. ते सुनेला कामं करायला लागायची. ती फार झोपलंय जाऊन ती पटा 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 पहिलाच त्यांची पण हिला ताप. ती पोरग पांढरी एकला लढायला लागलं तर ती लई लक्ष द्यायचं. पण जर खवाळलं पोर, अगं बाई खवाळले म्हणून पांढरी ठेवली. तसं तुम्ही सुद्धा ती आईच आहे उभा राहिली. काय पूजा केली आमच्या सेवकाने, उजून देव पाहिजे न सोडी रे भाऊ टाके रे संदे हो टाहो. तेच नाही रामकृष्ण टाहो नित्य बोल. त्याला दया येतो. भगवान तेच म्हणजे कोणतरी माझा 18 सण नमस्कार करतोय. आम्हाला जिम मारायला पाहिजे तर चला. गेले तर एक बिडकूच पिल्लू पिल्लू मोठी बी नमस्कार भेटण्यासाठी पिल्लू मोठ्या कष्टानं त्याला कसं कळलं कुणाच ठाऊक की 60 खंड्या जळानं त्याच्यावर भीम आलं ठेवलाय आणि मी एकटाच काय देत आहे. माझं काय होईल या अवस्थेने मोठ्या हट्टाचं रामकृष्ण रामकृष्ण. त्याला गात्यात प्रमाण आहे. दुर्दुराचे पिल्लू म्हणे रामकृष्ण, त्या नामाच्या ताकदीनं नाही उदक उष्ण होऊ दिले. आपण तरी माणसाच्या जन्माला आलोय. 4 प्रकारे प्रोडक्शन होतंय जीवाचं. अंडज, जारज, स्वदेश, उद्विष. अंडज म्हणजे अंडी घालणारे, जार म्हणजे आपण आई वडिलांच्या कर्मापासून वालिका धामापासून आणि मग्याचा एक बी पेरला तर कधीच पण देतो या. उद्विष अशा प्रकारे जीव जन्माला येतात. मी स्पष्ट बोलतोय. देहामुळे तुम्ही आहे का आता चैतन्यामुळे तुम्ही आहे? शेंगदाण्यामुळे टरपाल आहे का टरपालामुळे शेंगदाण? त्याच्यामुळे टरपाला लय जपायला टरपाल आहे. एक दिवस ती जरी तुम्हाला सोडत नाही तर तुम्ही तरी त्याला एखाद्याला डायबिटीस होऊन एक झाला, डॉक्टर म्हणला पाय काढायला तू इतर जपतोस तोडा सोडावा लागला. मी काय म्हणतोय जरा मी काय गर्भात असताना तुम्ही नवस केले 8वीला पाय हा माझा. समाज विज्ञान आलाय काय की ती बाहेर आलं की रडलं नाही तर ती का रडलं नाही तर बघताय काय सांग ठेवा. रडलं पाहिजे, रडणारी जात आहे. रडच माहित आहे, हसायचं माहित आहे. तुम्ही पुढचाच काय निवडायचं आहे काळ. एका बाईला सांगितलं उडीत नीट कर. ती म्हणजे काय करायचं आहे काळ. आहो म्हणजे मला चष्मा लागला नाही सगळंच काळ. कबीर साहेब एक म्हणजे की येताना आपण रडत होतो पण असा काही परमार्थ करा की आपण हसलो पाहिजे ना आपण गेलो म्हणून जग रडलं पाहिजे. महात्मा पाहिजे होता. अजून 4 दिवस तो जगायला पाहिजे होता. गोंदवलेकर महाराज ऐकून तरी नाव माहित आहे ब्रह्मचैतन्य. त्यांनी देह ठेवल्यानंतर त्या मूर्तीवर जसं तुम्ही प्रेम केलंय ते तुमच्या घरातल्या वळखपेक्षा तिथं वळागलं तुम्हाला. त्या रामाच्या मूर्तीच्या डोळ्यातून पाणी आलं. मारुतीचाच अवतार नाम नामाचाच बाजार मांडला. अवघ्या दशा येणे साधती. खरं सांगा तुम्ही काकडा केल्यावर ते उठतो तर तुम्हाला ते उठवतो नाही. कुठे डोली लावायच्या एकदम वादीला का वाद्या. आणि काकडा भजन भजन तुमच्या उद्धारा करता प्रकार केले. तो झोपतो होईल, तो झोपल्यावर सगळं होईल. तुमच्यासाठी परिणामकारक प्रकार घातले. काकड्याचं भजन करा. मला बोलायचं एवढंच. पशुचाही देह असो कोणाचाही असो महाराजांची अक्षर स्पष्ट बोलतो. कमी शब्दात जास्त बोलावं तो खूप आहे. जवळ हुपरी गाव आहे कोणत्या. आता जोडव्याचं स्वांग निघालं बघा मोठा महिन्या स्वांगच आहे. नाद नाका आपण जोडवी पाहिजे. मोठं तिची जोडवं त्याच्यानं नाक तुमचं नक तिची काय कसला प्रकार. हा कटकट आहे.
ज्ञानोबा दृष्टांत सांगतात भरपूर. ज्ञानेश्वरीत प्राप्तस्मरणीय धोंडा महाराज म्हणायचे, ज्याला प्रपंच करायचा आहे त्यानं दृष्टांत पाहता, ज्याला परमार्थ करायचा आहे त्यानं सिद्धांत पाहता. ज्ञानदेव सांगे द्रष्टांतासी साधुचे संगती म्हणून सौ सुनार की ज्ञानेश्वरी आणि एक लोहार के तुकोबा आहे. लय लांबट नाही संतांच्या व्याख्या का म्हणे तुमचे संत तुमची जगाची लय लय बोलले नाही तुकोबा. त्यांचं आयुष्य तसं नाही. पूर्वी वस्तू विनिमय पद्धत होती, पैसा लागत नव्हता. माझ्या बरोबरची काय बसले तू, पैसा लागतच नव्हता. पैसा असेल तर तो गाडीच्या चाकाप्रमाणे दिसायचा. पैशात वस्तू विनिमय पद्धत, विनिमय धान्य देणे घेण्यासाठी. कुंभाराची श्रीमंती गाढवावर मोजायची पूर्वी. त्या कुंभाराकडे गाढव जास्त. आताच्या पाहिजे ज्याच्या दारात गाड्या जास्त त्याला लागा पैसा नसणार. पण काय फुलला अशी हे मोठं कुळ दिसते, जाऊन विचार त्याला झोप लागतो. रोज नोटीस. मार्च महिना आला तरी हबागते नाही तर आत्महत्या या तेवढा सांगतात. गाढवाचा उपयोग कुंभाराला दोन प्रकार. एक वजाला तर तिची लीज लागत होती कच्च मटेरियल. त्या कुंभाराची सून बाळांची झाली, मुलगा झाला, म्हाताऱ्याला जाऊन द्यायला दोन्ही पकवान एकच लागतं ताळी करून. त्याला कळणार पोराला समजून घरातली म्हणजे बाबा लोकांनी लाडक्या बहिणीचा पैसा घ्यायची घरं बिलं काढायचं. 6 महिने थांबा पोरग बी बाळा बोल बायको देवतो बी सगळा काम करायचं नाही. चित्रात तिकडच्या आई तिकडे बरं आहे त्याच्या म्हणणार मला पोरवायचं बंद झाल्यापासून अंगणात फारच खेळलं नाही. आणि ती बी पूर आणायचं ती म्हणजे गाव आणाय जवळच गाव होतं. मी तुकोबर आहे कसं बोलते तसं. एक लोहार सासूरवाचा दृष्टांत आहे. सून निघाली वली तिला राग आला. एका वडाखाली जमल्यानंतर म्हातारा ती उसांड म्हातारा ती म्हातारा जयाचे आयुष्य धाकते होते अशी म्हातारीची व्याख्या ज्ञानेश्वरीत आहे. 100 गाढवं होते म्हणतात, त्यातले एखादा अंदाज तर बरं झालं. बाई काही बोलली नाही, सुरक्षित अंतर ठेवून बसली. मस्त हात झाड झालता पण बापाच झाड बोलून काय. दुसऱ्यांदा म्हातारा तसंच म्हटलं. तिसऱ्यांदा म्हटलं ऐकायचं नाही काय. कुठल्या विद्यापीठात शिकली होती मुलगी कोणाची एकच म्हणजे बाबा मामाजी उदर घेऊन कुठे मामाजी 100 गाढवं आलं नाही याबद्दल काही त्यातलं या कांड नाही, याबद्दल काही वाईट वाटून घेऊ नका. तुम्ही आलायचा ते 100 गाढवं आल्यासारखे हेच बोलणं येत आहे. अंगे शाने परिणामे थोडू जैसे गुरुमुखीचे आपण. ज्ञानेश्वरी बर हुकमच अभंग आहे. असं कोण भाग्यवंत आहे की ज्याला ओळे वाचताना कडवी आठवतात आणि गाथा वाचताना या ज्ञानेश्वरी भागवता होतो गोबरायची भामचंद्रा भंडाऱ्यावर बाहिली पुराणे धांडोळीली दरुशने तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे त्या आगावर बोलताय. हरिपाठ जात म्हणणार ते पुराण कशाला तिथं अभंग तोच आहे. तो देव पवित्र आहे, ती वाली पुण्यवंत आहे. कुणाची जो भगवंताचं सतत नामस्मरण करतो. माय बापो कीर्तन टायमात संपवायचा आहे तो तुम्हाला विसरला नाही. एखादा नास्तिक म्हणतो माझा त्याच्यावर विश्वास आहे. बेट्या तुझा नसू दे, त्याचा तुझ्यावर आहे म्हणून जिवंत आहे. ज्या दिवशी ही सोसायटी नालायक ठरल त्या दिवशी घरापुढे गर्दी जमलेली असेल एवढं त्यांना. देवाची दया आहे म्हणून लायकी नसताना जिवंत आहात त्याची जाणीव असू द्या. अभंग चकवा देणार आहे म्हटलं. अभंग संत पर नव्हे, अभंग नामधारकावर आहे. अभंगाने गिरकी मारली. एका जन्मात कळत नाही बरं लवकर कडवी कशी लागते. जो वदे अच्युत त्या हरिपाठात ते बोलले पण ब्राह्मणी भाषा आहे लवकर कळ ना. श्वासोश्वास चाललाय तुम्ही झोपल्यावर श्वास चालू असतो माहिती नसतो. तू म्हणून खाली होते एकावर खाली होते एखादं पोर असलं तर असते. असं कसं व्हायला लागलं. हवा बी मारली नाही. प्राणपानाच्या जोड बांधली फुंक फुंकवली
अहो कधी बिल काढले मार्च अखेरीला एकादशीला तर चरावर शेंगा 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 दिवसभरच त्यांनी वारकरी संप्रदायाचं काय बघितलं एकादश कशी दशमीला दुपारी जेवायची आजोबा आजोबानी येतं की तुम्हाला त्याच्याही मनाचा मग जितका त्याचा सुसवाचा आहे तितका आपला जप झाला पाहिजे जो अच्युत सर्वकाळ सर्व काळ एक स्पष्ट बोलतो महाराज जो सतत नाम संकीर्तन करतो त्याच्या चित्ताला समाधानच असतं सदा नाम घोष करू हरी कथा तेरे सदा चित्तात समाधान चूल नाही पिटली तरी मग तो म्हणाला आम्ही माळ घालून अर्धा किलोचं टाळ पाव किलो वाढलं काय झालं तुमचा पाठ वेगळा लागला पाठ लागलाय म्हणत नाही गंगेचा पाठ गदा नामघोष गदा नामघोष करू हरी कथा गदा तेरी चित्तात केव्हा वजन करशील तेव्हा समाधान त्याचा तारा जो चोख आहे जो सततम कीर्तन तो मान जरा मी ओळख करून देतो माझी पूर्ण मोडकाचं लक्षण आहे जे थोर पानसं संप्रदाय झाली 2 तासाचं कीर्तन जे आधी करायचं होतं ती समाजाची अवकाश बघून होतं सगळ्यांना ओळी पाठ आहे कीर्तन सुटल्यानंतर काल कीर्तन आम्हाला झोप लागत नाही पाकिट बघून नव्हतं राहिलेल्या वयाचं काय करायचं आमच्या फळावर आगरेकरांचा ब्राह्मणाचा फळ म्हणून तर आईबल बाबाने सोहळ्यात नैवेद्याची जबाबदारी त्यांच्या दिली बीड कांद्याला स्नातक पाहिजे बेडकर म्हणून एक मराठा माणूस अधिकारी झाला 3.5 तास कीर्तन करायचे आणि पुन्हा त्यांची पोटं आणायची मग गेल्यानंतर गोव्या राहिल्या त्या गोव्या त्या पुन्हा वाचाच केली वदनी ब्रह्मशाला माझं बोलणं जाणार काय का ओवी सांगतो म्हणजे कळेल हे आताचे 2 तासाचं कीर्तन आहे हे चावीला आलेलं पाणी आहे टाकी मुठे तुझा तांब्या आहे का बघ नाही तर बघून बघ तुझी पात्रता असेल तेवढी घे बघून कळलं नव्हता कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध मर्यादित भजन वगैरे पण राहिलेल्या काळात माझी हा शब्द माऊलीनं देवाच्या तोंडात घातलाय माझी ज्ञानेश्वरी समजून घ्या काय ओव्या माऊलीच्या आहेत काही माऊलीनं देवाच्या तोंडात माझी कसली चर्चा मसी लेखन शिर्डी इकडे का माझी आत्मचर्चा विशद मुदंड जाती तुम्हाला टाळ कुठले अनुहात वाजते का टाळ चांगलाय बोचकं चांगलाय काय करत होतो वाजवायचं राहिलं पाहिजे दोन्ही हातानं टाळ हो बुळबुळा वाजती हे सांगायला लागतंय आम्हाला लक्षात घ्या ठिकाणी त्या बोललो सततम कीर्तन तो पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती सोहनी पांडुरंग आता अभंगांना तकवा दिला ज्या पवित्र देहाला जे नाव आहे देवाच्या नावाने तर यात काही नवल नाही की मला राम अवतारात त्याने टाकलेला दगड बुडलाच शेतुबांचा माहित आहे तुम्हाला त्याचं नाव जे घेतात ज्ञानोबाराय असो तुकोबाराय असो आयबल बाबा असो जे महात्म्याला नाव आहे जोग महाराजांचं उदाहरण घ्या कोणाचं घ्या त्यांना नाव येताना नव्हतं त्यांना सगळ्यांनाच नेम लागू आहे उपजलिया बाळकाशी नाव नाही दयापाशी त्या देहाला जे नाव आहे निवृत्ती ज्ञानेश्वर प्रपाल काका नागबाबा नामदेवराय चोखोबा काका दलहानी सोना तयाच्या चिंतने देवाच्या नव्हे नामधारक ओळख आहे मी देहूचा बी नव्हे मोऱ्याचा बी नव्हे आम्ही नामाचे ही माझी खरी ओळख आम्ही वैकुंठवासी ही आमची ओळख पंचमीला महाराज भाग्यश्रीसाठी आले
आई साहेबांनी विचारलं तुम्ही गेला असं म्हणतो. महाराजांनी उत्तर दिलं, बाई पुण्याकडच्या भागात मुलीला बाई म्हणण्याची पद्धत आहे, आपल्याकडे बाईचा अर्थ वेगळा होता. सांगितले सकाळ बाई काही जमीन हे कोणी हे गावीला मी देऊ जमीन आहे, एकोट्या ठाईचा ठाई एक नाही जात कुठे येतो फिरून या. महाराज पुरी करता पंचमीला आले म्हणून शेवयाचा पाडव्याला नैवेद्य नाही, पंचमीला रंगपंचमीला महाराज चरणारी तेल्यासाठी आले का नाही. गबरशेठ मान्या करता, मंचरी द्यायला, निलोबा करता आले ना. पुन्हा करता आले. बाबासाहेब आजरेकरांच्या बरोबर 6 महिने बोल तुकोबा एक साधक होता, त्याची इच्छा नाही माझं नाव सांगा, आणि चिंतन करायला लागला की भक्त आयुष्य जाणं आहे जेव्हा बोलायचं आहे आणि खाली तरी कडवाय तो का म्हणे सत्य कर्मावा हे बसत नाही चिंतनात. रात्री तुकोबा स्वप्नात आले, अरे कारे नारे तरी नुजेले कोंबडी, त्याचा शेवट त्याला लागला. म्हणजे जितकी तुमची परमार्थाची तळमळ असेल, मी स्पष्ट बोलतो, तुम्ही 2 पावलं पुढे आला की ते 20 पावलं पुढे आहे. शबरी सारखं मागा ना, मीराबाई सारखं व्हा ना. मी तो गिरीधर गोपाल की दुसरा न कोई, आपला तो एक हे पाहिजे. तुकोबाराय नाम नाही, तुम्हाला कळू नये म्हणून करता दिली का, तुम्हाला कळू नये म्हणून लोक म्हणतात अर्थ लेखा भावार्थ ठेव, भाव धरून या. त्या ओव्या वाट बघत्यात, अर्थ बोलाची वाट पाहे, अभिप्रायातील वेळ व्यवहारातल्या एक पोटातनं बाहेर काढते. लय दूध प्यायला लावल्यावर चटणी लावते, पण साधकाची माऊले आत घेते. पोटी भार त्याचे सर्व सोयी ऐशी कळवळ्याची का बोललो हे का बोललो. माझ्या विचाराची संगती तुम्ही ठेवा. देहाला जे नाव आहे, महाराजांनी विकीला सांगितलं, बाई संतांना यावं लागत नाही, जावं नाही जावे आम्हा मरावे लागत, अहो अखंडित जैसे जैसे मी येईन, पण बाई पुन्हा बोलवू नका. माझी गाड्यालाच दिली होती मुलगी पलीकडं, नंदीचं दगडी नंदीचं दूध काढलं, महाराजांना जेवाय वाटलं. त्याला म्हणायची लाडकी लेक तुम्ही असं आहे. म्हणून देहाला नाव तुकोबा आहे, देहाला नाव ज्ञानेश्वर महाराज, पण त्यांचं नाव जरी घेतलं याचे चिंतन आहे काय. निळामणी त्यांच्या नामे करता चढतं बोलणं केले तुकोबारायांनी. कधीतरी ब्राह्मणाच्या घरात जेवायला जावं झालं, ते पहिल्यांदा भात वरण वाढते तर हर हर महादेव म्हणते. निम्मा तारा भरला की हळूच बालूशाही केला, ते आपल्याला माहित नसतं. तसं तुकोबारायच्या आपण तसं चढतं बोलणं. पहिल्यांदा म्हणजे देह पवित्र कोणाचा, उत्तर दिलं जो जे अच्युत सर्व का, ज्या देहाला नाव नाही पण त्या भानुदास एकनाथ म्हणजे आमचा उद्धार होतो. ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो, वासुदेवची होतो अखंड वदने वदने तुकाराम नाम घेतला. एका पेशंट हात होता, दुसराच घेतला, अरे झटका घ्या वागा म्हणजे घरातले सगळे बोलवून घ्या, दुसरा झटका यायची शक्यता आहे. बोलवायचं राहिलं ते सारखं टॉयलेटलाच पडायला नाही कळलं. आगा अमर हा बोलून साथील मीडिया तरी दणगायला लागला तरी स्पष्टच बोलतो. तुकोबराय तसं नाही, मरण माझे मरण जर परमार्थ केला तर मरणाहाती सुटली काया, या विचारे निश्चय. माझं बोलणं कळतंय का बघा, समजून घ्या, रेंज मध्ये राहावा. ज्या देहाला 12व्या दिवशी नाव ठेवलंय, गावात बोर्ड आहे जन्म मृत्यू विवाह नोंदणी कार्यालय, आल्यावर नावावर चढलं का, आणि जरा 5-10 दिवस झाले सुद्धा संपून दुसरं म्हणतो चढवून घेतलंच का नाही, ती चढवून आद्यापासूनच घ्यायची पद्धत.
तिथं त्याच्या नावावर आमच्या खेडेगावाचा दृष्टांत आहे. पाहुणं बघा आल्यावर बापरे खाली उभा राहिला की इथं जितकं दिसतंय तेवढं आमचं आहे म्हणून. खरी हीच पडायला पाहिजे होती तोंडावर. ती टेबल केलं, हिट काढल्या, ती बाबर हसत होती. तुझा आजा की डाल पाटके मंडळून असं सांगत तुझ्या आज्याचं लगीन करता. तुझ्या आज्याला हिंदूचा आणला, मावशी म्हणली शालू चांगला आलाय, पाडू नका झाला, बांधावून झाला. कोणाचं प्राण धावता इथे कधी कुणाचं का कागलला धावता. अरे गाथा वाचा, तुमचा प्लॉट एकच आहे, तुमच्या हातानं 3.5 हात आहे तेवढाच. तिची तलाट्याला पैसे देऊन नोंद घालायला लागत नाही. आऊट हात तुझी जागा, नको वाशिकू लावला. प्रत्येकाचं शरीर प्रत्येकाच्या हातानं, समजा गडी लांबडा आहे त्याच्या हातानं 3.5, गीट आहे त्याच्या हातानं 3.5, ही आमची जागा. नुसतं तुकोबरायाचं नाव घेतलं तर यम थर 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 कापतो, काळ गुडगुडगुडू पळतो. जगा काळ खाय गुलाम सलाम करी. वारकरी असं मी समजतो. पोरं आळंद पंढरपूरला असते सोडते, तिथं काय नाही. तिथं उभा आहे तो नुसता खातेदार आहे. मालक आळंदी देऊन आहे, तिजोरी तिथं आहे, किल्ले तिकडे आहे. तो काय म्हणे, किल्ल्या त्या ह्या संत हाती दिल्या, त्याचे मालक कोण आहे, जयाने खातरी. बाबा सोहळ्यात फडफड चालते का बघा, आपला आपला झेंडा पंढरपुरात एकच झेंडा उभारलेला तो कीर्तनकार म्हणून आपण म्हणायचा, आमच्या चालत नाही तर तुझ्या घरात तुझ्या वाड्यात काय करायचे म्हणून. तिथं मालक आहेत काय बसले. मी काय बोलतोय कळतंय का बघा. त्यांचं नाव घेतल्यावर तयाच्या चिंतने तरतील ऋषी. मला सांगा, वाल्मिक ऋषी रामनामानं वाल्याचा वाल्मिक झाला का वाल्मिकाच्या नामानं राम झाला? मी सुधीत आहे बरं का, मी पेत नाही कधी. चढली तर परमार्थाची चढते पण उतरत नाही. अंगी प्रेमाचे भरते. केव्हा भजन होईल मी बोलायला सुरुवात करण्यास होते. वाल्याचा वाल्मिक कशामुळे झाला? मराठीत आहे. रात्री सरळ घेतलं होतं का उलट, पण तिची ताकद एवढी वाढली आपण त्याच्या द्रुपदाला लागू आहे. पुराण प्रसिद्ध नामे मृत्यूलोक नव तिन्ही लोक उत्तरच ती. राम अवतार आधी का वाल्मिकांना रामायण लिहिलेलं आधी? वाल्मिकांनी लिहिलेलं रामायण. कौशल्याचे डोळे तसेच राहते. बोलीला वाल्मिक पैसे वाल्याचा वाल्मिक झाला, पण रामनामाने किती तरली मला माहित नाही. सगळीच माकडं आपली बायको गेल्या म्हणून कामाला म्हणजे मी दगड टाकला, मालकाने काम करावं. दगड निसाटला तळाला गेला. मागवून बघतो तर नको ते नसते बघितलं मारून. अगं आई ग आता येऊ पंचनामा कुठं अहो असं कसं झालं? म्हणजे तुमचं करतंय माकडं जर माझं करत ना. अहो तुमच्या आपल्या सुटला तो सुटलाच ते कशात. अरे वानर तरले अनंत भक्त राशी तरले ज्ञानदेव. राम नाम राम नाम. वाल्मिकाची कीर्ती तिन्ही लोकात झाली. आधीच रामायण लिहिलं, केले रामायण दयाच्या चिंतने सरतील दोषी जळतील राशी. पुढचं कडवं चढताय. सगळी लोक देवाच्या पायाची अपेक्षा करतात. अगदी थोडक्यात बोलतो, समजा तुम्ही पंढरपूरला गेला तर तुम्हाला पायाचं दर्शन झालं नाही. जो जातेवंत आहे त्याला जाणीवतं आपण आलोय पण काम निघालं नाही बघा. पुढं काय व्हायला पाहिजे होतं पायाचं. काय झालं? मुख दर्शन झालं आणि बरोबर गावात चौकात विचारते पाय दर्शन झालं का? ती तयारीतच असते. आला आला त्या बघतो ते तोंड पैसा मारल्या मुख दर्शन त्याला ती खंड आहे. देवाच्या पायाची धूळ सगळी इच्छा करतात, पण नामधारकाच्या पायाची धूळ मला लागावी म्हणून नामधारकाच्या माग देव चोरून चोरून चालत
असतो, चुपके चुपके, चोरी चोरी. म्हणून हिंडे मागे मागे, गर्टी जागे घाली तशी, संत चरण रज लागता नामदेवराय तीर्थयात्रा करून आले आणि पाया पडून घराकडे निघाले. तीर्थावळी वाचा नावयाचे पाठी झाले केशरात लागावया. पुढचं कडवं भारी घातले, चढताय चढताय ब्राह्मणाचे जेव्हा बसले हळूच पुन्हा आंब्याची चटणी आणली बघा. आणि सरळ वाडा घ्या आधी, आम्ही काय खायचं हे ताटच आहे. खरं सांगू, आता मी कीर्तन करतोय ते देवाचं जेवणच आहे. तुमचे झाल्या प्रश्न केलाय काय ते आवडले आणि काय उरलंय ते त्याचं नाम घेणार. गोविंद गोविंद म्हणाला मग गोविंद ते गाया काय ते आवडले वेगळे आले. मग अशी कोणतं चुकीचं बोललो बाबा. तुम्हाला कान दिले, मोबाईलचा शोध आत्ता लागलाय. जो विमानात बसला होता आपण उतरायचं नशिबात नव्हतं, त्याच्या PhD डॉक्टरने सांगितलं 1 महिनाभर मोबाईल वापरू नका, नाहीतर आत त्या शरीरात चकॉप. आपण मोबाईल मध्ये कसं बघताय. वैकुंठ नायक जया कंठी, ज्याच्या कंठात जरा स्पष्टच बोलतो. जसा गर्भ असेल तसा मातेला डोळा लागतो. ज्याच्या कंठात भगवंत आहे त्याचा जगात प्रकाश. जो लाईटीत नाही, रवीत नाही, सूर्यात नाही, हिर्यात नाही, माझ्या ज्ञानोबराचा प्रकाश, जोग महाराजांचा प्रकाश, मारुती बाबा बुरेकरांचा प्रवास. नाजूक बाळागत लोक आणतात विद्यार्थ्यांनी घेतात. मारुती बाबा बुरेकरांचं शांती ब्रह्म. माझं बोलणं कळतंय. ज्याच्या अंतःकरणात ईश्वराचं ठिकाण झालं त्याचा जगात प्रवेश करतो. रवी दीप गिरा आदर्श दर्शने. एखादा नालायक असला त्याला जर त्याला कळलं महात्मा आहे तर तो चढ गर्दीत जातो. दर्शनाचे प्रशस्ती. मी काय बोलतोय ऐका. कंठी धरला कृष्ण अवघा त्या महात्म्याच्या अंगाचा प्रकाश सगळीकडे पडतो. कृष्ण अवतारात तक्रार केली बाकीच्यानी की तुझं जगाकडे कार्ट सांभाळून ठेवू, आमच्यात काहीच शिल्लक राहिना बाजारात जायला माळवं. ते आई काय म्हणजे यशोदाच होती ती. असं करा, अंधारात नेऊन ठेवा म्हणजे तुमची गाय. हे बाई सगळं करून बसलो, आम्ही बाई आहे पाण्यात आला होतो. पण मग काय होतंय काय नाही. तुझ्या कार्ट्याच्या अंगात एवढं तेज आहे की ती अंधारात गेलेली खोली आहे ती सगळीच उजळते आणि त्याला नाही तिथलं दिसतंय की नाही तिथलं नाही तिथलं कळलं नाही. तुम्ही कसं उभा राहिलाय कीर्तनाला दिसतंय का न सांगत आपण भाग कशा वाऱ्या करताय दिसतंय त्याला. काय हातभर चुकू लावून नांदतच नाही तर लावलं काय दिसतंय त्या. द्रौपदीच्या मनात करणाऱ्याला दिसला. रेणुकेला माशाचं गंमत दिसली की खपलं का नाही खपलं त्याला दिसतंय. देवाला सगळं दिसतंय. त्याला फसवायला अजून याच आहे त्यांना. तिथं फार मोठा चांगला फोटो लावला चोखोबरायांचा. जिवंत असे तोपर्यंत कोण भजन कर. बुरुज ढासळला नामदेवाला आजते आणा. नामदेवराय जरा जवळ असल्यामुळे फजीर बोलतो. हाती परिचय असला की देवा एक महान मेले का सगळी मेली. मी सांगतो की आहे ज्या हाडातनं विठ्ठल विठ्ठल ध्वनी येईल त्या माझ्या चोखोबाच्या. माय बापू तुम्ही पंढरपूरला गेलाय 18 माणसाचं कुटुंब आहे देवाकडे पाठ आहे पाहिजे. पण चोखा माझा जीव चोखा माझा भाव पुढं धर्म देव चोखा माझा विठ्ठल पुढीचे दैवत हे तुकोबरायाने म्हणा. बरं तुमची बी शंका काढ. तुम्हाला सुद्धा घरात जरा कसं सुटते मला कळते. मी काही भविष्य बघत नाही. तुम्हाला का जास्त आहे सगळे तर तुम्ही नवरा केला एक नांदताय दुसऱ्याकडे. विष्णुविन जप मग घरातल्या देवांचं शासनाचं काय करायचं. नेऊन सोडताय चंद्रबाजी काय ताकद ती तर ती ज्यावेळी नालायक तुम्ही त्याच्या पुढचं नालायक.
काकडा म्हणताय वाळवंटापासून तोडून चढवून म्हणतोय आपोला तो एक परातीतलं 50 नेऊन टाक की बघू काय तुझ्या लई न्याट दम आहे नव्हता चाल पराचा नेऊन टाक त्याच्या मावळीनं आणलाय तिथं नेलं नाही टाकणार मड्यावर घालायला होतं ते कशाला घरात ठेवला नाही तो परमार्थ म्हणून वारकऱ्याला ढिलं पडत नाही तुम्ही दिसताय परमार्थात पण आहे संसारात चोखोबाराय दिसत होते संसारात पण होते चोखोबाची गुढे लागली ज्ञानोबरायांची भिंत होती सोनाराला घडू कुंक लागली पण तो सोनार वेगळा होता उपरीचा नव्हता राम नामा चोरी मनबुद्धीची कात्र्याला उन्हाळ्याचा नव्हता युद्ध तिकडं गॅसची बॉम्ब घेत उतरलेले भाग्यात अजून कोरोनात सळीवळी होते सगळ्या बेड शिल्लकच नाही बॉम्ब आहे दैनिक बॉम्ब नाही हो चोखोबांची हाडं ज्याला पोट्यात घेतली देवाला दिली त्याला कुंडलीन वरदा गजर कानोपात्रा वेश्येची मुलगी शरीर विकत होती चित्त विकत नव्हती म्हणून कानोपात्रेचा मूर्ती आत आहे कोणाकडे तोंड करून दर्शनाला आधी अडचण निसर्ग आहे कसं करायचं देवच आला पाहिजे अनहरिक अडचण देहाला आहे चित्ताला नाही निर्मळ चित्त झाले नव्हते ताकीद आहे तुम्हाला ठाईच वैष्णवनी ते दादा शरीर ऐकलंय तरी चित्त पोहायचे शेवटच्या कडव्या जिथं प्रयाग संगम आहे ते उदाहरण देते महाराज दृष्टांत त्यात वापरतात ह्यात मी वैराग्यच आहे त्यात सुद्धा ज्ञानोबरासारखी दया नाही कोण वारकरी जीव थांबत नाही करत आग लागल्यानं घरला इथे झाल्यावर त्यांची वैराग्य माऊलीचं कसं आहे वडा खा पण आनंदित सगळं घर पण थांब आयुष्य कळवळे ते बाप कानपान काढ नाही तुकामने देव भक्ता देव भक्त गंगा यमुना दिसते सरस्वती काय आहे तसं नाम ते नाम ते गंगा खाल्लं तर वाहते कीर्तन रूपी गंगा अंतकरणात निर्माण होती आणि वर वाहते जयाच्या अंतकरण पोहर निपजली प्रत्येकी गंगा मद मिनो आणि म्हणून स्पष्ट बोलू प्रगती करा माझ्या तोंडात काय करत आहे आम्हासारख्याची कीर्तन ऐकण्यापेक्षा ज्यांनी स्वतःचा अक्षर आलेला आणि आता शब्द घातला मी कुठं आलोय बघा रांगोळीत नव्हतं किंबहुना तुमचे पाकिट नाही उपसाभर नाही शेंगदाणं नाही काही नाही मनाला येईल तवाई गाय आहे लहानाला बसलं की देतेच ज्ञानेश्वरी अशी म्हणजे घरात हात लावून नको कसं काय काळ वेळ नाम हे देवात ठेवा या ठिकाणी ज्ञानेश्वरी ग्रंथच कीर्तन आहे माफी मागून बोलतो या संप्रदायाचं वैभव बंकट स्वामी त्या भागात एकच आपण घेत असत कीर्तनात सत्यात तो 8 दिवस आपण चालायचा नायलादानं प्रभूंचं लोणचं काल्याचं कीर्तन काही न होऊन काही एक होता या गौरव हात लावू नका त्या जातीचाच पाहिजे लक्षात ठेवायचं एकाच अभंग वाटते म्हणा महाराजांना आम्ही बघितलं एक उभे 8 दिवस चालले एवढं करून मी अंगात दम नाही सत्कार करताना म्हणजे तिचा करा पण माझा नाही तिचा म्हणजे आणि जी बाई नांदती तिलाच अलंकार शोधतो बाया पण साधे अलंकार जरी भोगीचे भरतात माळ कवा शोधते त्या नवऱ्याचा भोग घेतला तर हो ते तो कोरायचे शब्द आहे उगाच राठवेने देवी श्रृंगार केला नाही जमत ज्ञानेश्वरीमुळे मी आहे 60 वर्षे ज्ञानेश्वरी सांगितली आणि सत्काराला उत्तर देताना सांगितलं नाही बाप मला कळलं असं नाही
मला कळावी म्हणून सांगितलं. ज्या झाडाच्या फांदीला फळ लागतं त्याला नोटीस येत नाही इचलकरंजी नगरपालिकेचं की बाई खाली वा. फळलिया तरुची शाखा सहज भूमीशी उतरे त्याच्या. तसं ज्याला ईश्वर प्राप्ती झाली नम्र झाला म्हणून तुका म्हणे देव भक्ताचा. त्याला एक कारण आहे, देवाला कीर्तन आवडतं. जो कीर्तन करतो ना त्याच्या मागं वारकरी संप्रदायात पहिला फळ नामदेव आहे तेवढ्यातलं कीर्तन वाळवंटाला आणलं आणि पहिलं पसायदान त्यांचं आहे. अकल्प आयुष्य जगावं तर वारकरी बाकीची मेलेलीच आहे. जळणाईत म्हणून राहिलेली हरिविना जन्म ज्ञानदेवाची नाचू कीर्तनाचे काग चोरू नाचू कीर्तनाचे रंगी म्हणे देव भक्ताचा ते देवगणा. असं जे महात्म्याच्या देहाला नाव आहे तयाच्या चिंतने तरतील ऋषी. मला सांगा कळीबेच्या गजेला अनिल संपत्ती किती काढायला लागते? उन्हाळा आहे हरी उच्चारली बोला की मराठीत आहे. अनंत जातील लयाशी तरतील राशी विठ्ठल. Hare
की झटक्या मला बोलायचं आहे तुला. ताऱ्याच्या चिंतने तारातील तयाच्या चिंतने तरतील तोची
पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. तुम्हाला अभंगाचा वरचावर अर्थ सांगितला, आतला अर्थ वेगळाच आहे, वेळ कमी आहे. पवित्र तो देह पवित्र म्हणतात, याचा अर्थ देह अपवित्र असलाच. तुकोबाराय संसारातही खोटं बोलले नाही आणि परमार्थातही नाही. शरीर दुःखाचे कोट मी कीर्तन सोडणार नाही, नाहीतर मी आहे तेव्हा. उत्तरार्ध म्हणायला पाहिजे. ठाकरे बोल. शरीर दुःखाचे शरीर तर कीर्तन इथं सुटलं. 65च काढली, 65 पाष्टीनच बांधली. गाथ्यानच कीर्तन करता येतं नाही तर ज्ञानेश्वरी महाराजांचा नाटाचा अभंग आहे. शरीर देह म्हणजे शरीर. स्पष्ट बोलतो, तुम्ही शरीरावर प्रेम करताय, खरं म्हणजे आत्म्यावर प्रेम करायला पाहिजे. शरीर जाळलं जातं, महात्मा काय करतो, लगेच नवीन देह धारण, वासा निर्णा. नीट ऐका कीर्तन. हे शरीर दुःखाचं कोठा आहे. कोठा ते काय म्हणतो आपण, सरकारी गोडाऊन असते पण असं गोडाऊन आहे, शिल्पन. गरबा राहताना दुःख, येताना दुःख, मध्ये बी दुःख आणि गेले बी. तरी आता तिसऱ्या दिवसावर आणलंय, रडत नाही. तुम्ही नाही वेळेवर मिळाला तर ज्योतिबाला नवाज होईल. आणि वर म्हणते त्याचं आभार होतं, आम्ही काही नको म्हणतो होता, पण त्याचा हाल बघवना. तिने केलेलं गेलं बोंबलं, त्याचा हाल बघ. काय काय माणसं मरायच्या आधी 6-6 महिने बोलायचे बनवतात, 2-4 वेळा पाहुणं बघून जातात, पुन्हा 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 पुन्हा. त्या घरच्यांनी त्याचं सांडगं पापड काढायचं नाही, येणाऱ्याची उपचार करायचं, पुन्हा काम नाही. लवकर समजायचं निजी गुह्य तुमच्या पुन्हा दोघं चौकशी करते. अजून हाय मी देण्याला घेणं फुकटचं. का जीव जात नाही लवकर, त्याचं ज्ञानेश्वरीत उत्तर आहे. आयुष्यात टाळ धरला नाही, वारकरी झाला, पंक्ती पठाण झाला, नाट काढला नाही, दुर्बल म्हणायला नाही, काही नाही, काही वाईट केलं. वाचा जाणारच आहे मारताना, पण मुखत्व आधी वाचाला हे सुभाषित आली मुखा वाटा अमृत वाचा. आता करट आहे तो शिक्षक काही भावना नाहीत का, त्या मुलांना नाहीत का, स्वरात म्हणला म्हणून तिथं उभा करणाराचा परमार्थ आहे, न करणारा गांडो आहे. एकदा तिकडे मारला, ज्याला संधी आहे त्या संधीचं सोनच आहे. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, तो तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. मी काय बोलत होतो याच्या आधी, ओळी सांगायची होती, माझ्या लक्ष ठेवा. मुखत्व आधी वाचायला बोलायचं बंदच होणार आहे. नळ्या घालणार आहे तुमच्या तोंडात, का तर नळ्या खाल्ल्या म्हणून. नळ्या म्हणजे त्या ना आधी मी कीर्तनात तसलं काय त्याला बोलू, मी काय कसला आहे का, लाल वाटाणं खाल्लं तरी तसंच होणार.
नळ्या घालणार कुठलं बी घालतील त्या हसताय मी बोलले त्यानं 9 बसकं ठेवले तू मोजू नका आता. हा तू कुठलं बी घाल त्याच्या मनात आलं 9 बसकं असून जेवण ठेवलं ही तिची कपोर आहे. तसं मशनू घातल्यावर दुसराच म्हणला त्यांची परिस्थिती नाही नाही कळलं आणि त्यांच्या घराची मानसिक तयारी झाली आहे नेऊ द्या चटक्यात. 80 दशा येईल पुढे ही ओवे आहे तरी मन होईल वेळी. कशासाठी वाऱ्या भजन करायचंय सत्य यासाठी केला होता. आपण आयुष्यभर वारी करायच्या बाबा पण त्याला ताकीद करायच्या म्या तुझ्या वाऱ्या केल्या पण ही पुढे सोडताना मात्र आपली उपस्थिती हाच मोलाचा आहे. आई साहेबांना घेऊन यायचं आणि आंबोली घाटातनं आंबा घाटातनं यायचं नाही. 3 घाट आहेत कप वात आणखी पित्त. जरा स्पष्ट बोलतो कोण म्हणतोय नाकातनं गेला वाकडं झालं ते वाकडच होते. 9 ठिकाणी फाटल्याने ते कुठं धडच आहे. डोळ्यातनं जीव गेला तो बघितलास का. त्या बाळातीला कधी कळलंय का जीव जन्माला आलेला काही पाहुणा इचलकरंजी गाडी नाही म्हणा. डॉक्टरने तर ऐकली आधीच पोटात तो काय डॉक्टरला ते दुसरं ज्ञान आहे ते नव्हतं. तिथे डॉक्टर वेगळा आहे ऊसतोड्याची बाई कुठे बी वाढत नाही. तिथं राहिल्याबरोबरच गुड न्यूज नव्हतं बॅड न्यूज. आधी लगीन हुशार घुसघुसेल नंतरी झालं वाटवलं कसं तर औषध करून राहिल्यावर गुड न्यूज नाही बॅड न्यूज. तिला काय काम सांगायचं अजिबात उडळले भाग्या सासूला वाटतं ढिलं पडलं ते ओढू म्हणलं तिला काय सांगायचं एवढं पदरात पडू दे. लगेच झालं त्या दिवशीच नुसार पदरात पडले. आता काय तिला मागे सरायचं आणि पुढे सरायचं फडक्यामध्ये झाला. खायला पुसकाट नाही ड्रायफ्रूट काळ म्हणू सासू कवा बाळाची झाली घरात त्याची माहिती नाही. रानाचं काम करून मांडे घालून दुखायला लागतं बाई झाली बाळाची खाटेवरून उतरायचं तिला काही म्हणायचं नाही ना. बाई बाळाची झाली पोर दवाखाना तांबड्या पेशी कमी गावी कागल मार्गे गाडी जाणार आहे. वार पिटीत बाय दवाखान्यात मेडिकल बाबूराव कसं काय एकच घेतला असतं का माझ्याकडे असतं कांदरपळ्यात पोरं माहिती आमच्या कुठलं बी दत्तक येताना दुःख आहे काय सांगू गरमीची माफ करा. त्याला त्या बाईला वाटतं पुन्हा नवऱ्याचं तोंड बघायचं नाही पुन्हा आली 4-5 माम आहे. प्रथम केला गर्भीवास माझा राजू काही नात्यात आहे. आहारे बाई एका खडी वाचा म्हणजे कळे. जीव जन्माला आलेला त्या बाईला बी कळत नाही आणि जीव गेलेला डॉक्टरला बी कळत नाही जवळ असणाऱ्या बी कळत नाही. दंगा करू नका तू घे हाय हाय अजून हाय 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 तू हाय हाय तुझ्या बरोबर बसलाय कुणाच्या खंड्यावर मेंदू बंद झाला पाहिजे. हार्ट अटॅक छातीचे ठोके बंद झाले पाहिजे आणि किडन्या बंद झाल्या त्याशिवाय डॉक्टरला मृत्यूचं पत्र देता येत. जीव आल्याला बी कळत नाही जीव गेल्याला महाराज फार भारी बोलले कशाला विनोदी कीर्तनकार आणताय पदार्थाचा काय राहिले त्या जीवन हवे सोयरा बोलवी जे सोयीचे हे म्हणून बाळातील होत नाही आणि जा म्हणून जीव जात नाही. म्हणून शरीर दुःखाचे पोटा तुमच्या अंगावर जेवढे केस आहेत तेवढे तुमच्या अंगावर रोग आहे. 3.5 कोटी केस आहेत. काय काय अस्वलाच्या अवलादी असते दिसते काही जरा बरे असते. जरा बघितलंय का शरीराकडे मी बोलतोय ते कळतंय तुम्हाला. तुमच्या सगळ्या अंगावर केस आहेत ती उभी आहे गाणी सोयी
परभणीकर गुरुजी म्हणायचे मनुष्य जन्म आहे जगातला 8वं आश्चर्य आहे. सगळ्या अंगावर केस आहेत. रोमशुची शीतळ हातीची. माझ्या ज्ञानोबा शब्द आहे. मी कीर्तन 10-15 मिनिटं लेट करणार आहे. पुढच्या वर्षी सांगायला मला कीर्तन आहे तुम्हाला बोलायचं पुढीकडे सप्ताह करायचा आहे. त्या अकबराला बिरबलाला विचारलं बिरबल काय माझ्या तर हात होता केस नाही त्यानं मी मेरिटने डॉक्टर झालेला जो हात कळलं नाही आरक्षणानं त्यानं स्टेप बाय स्टेप औषध दिलं. तुम्ही एवढं दान दिले केस होती म्हणतात तुम्हाला हे बघायचं पण तुम्ही दान दिल्यामुळे देऊन केस तो त्याच्या पुढचा शाळा तुझा हात बघू आता म्हणा माझा हाताला धरलं कशात बिरबल म्हणला तुम्ही बेगमाच्या हातात घ्या माझ्यासारख्या मामून अहो असं झालं तुम्ही दिलं आणि माझ्या हातात मी दिलं लोकांनी त्यामुळे माझ्या हातावर मी घी तो एक कुदऱ्या तुम्ही 5 वेगळे तुझा हात बघू त्यानं ओळखलं आब राखून राहिलेलं चांगलं तो शेवकाचा हात हातात घ्या राजा राहिला बघा तुम्ही आता लई चौकशी करू नका शंका तुम्ही दिलं म्हणून तुमचं केलं मी तुमच्या हस्ते लोकांना दिलं म्हणून केलं ही आपल्या साम्राज्यातल्या सगळ्या लोकांनी बघवलं नाही आणि त्यांनी प्रत्येकानं बाईनं गड्यानं हातावर हात घातलं त्यामुळे सगळ्याच आता विषय सगळे पुढचा दुसरा घ्या. असा अंगावर एवढा रोग आहे केस आहे तेवढे रोग आहे. 1.5 साल कोरोना आणला बदललं की आता प्लॅस्टिकच्या विश्वासाने युद्धाचा काय समज आहे जोडवण्यानं चुकीच आहे. पैसेच मिळवाय दुसरा काय करणार गॅस आहे गॅस जातोय कुठे आम्हाला पैसे पाहिजे काळ्यावर दलिता काळ आहे मुलीकडे जाईल कोण कशाचा फायदा करेल सांगता येत नाही. कोरोनाच्या काळात मडी कळली नाही कोणाची बॉडी दिलेल्या एखाद्यानं उघडून बघितलं तो म्हणता चुलत्याचं नाव माझ्या की बाईचं पर्यंत आहे म्हणतो म्हणजे मी काय बोलतोय का काळ कुठं चाललाय काय शब्द आहे पहिल्याकडे जेव्हा बोलतोय शरीर दुःखाचे कोठा शरीर रोगाचे भांडा शरीर दुर्गंधी शिथा काय मारतात होते अंगाव बायचा काय मारते आणि मराठी काय इंग्लिश का मारते स्प्रे अंगावर कोणाचा मला कळत अजिबात मला त्यातलं कळत त्याच्याच शरीराचा घाणतोय त्याला ते दरवाजासाठी ते काय मारतोय त्याची जाहिरात इत्या काय भरला अशी मध्ये काय सांगू आता हे वाईटच आहे. कचोरी बाहेर चांगली आहे जिलेबी बाहेर बरे हरियाणा एकदा ऍडमिशन जर दिलं नाही तर असा तो वाटोळ झालं तरी विचार नाही कळलं. तुम्ही जे अन्न खाता ना त्याचा टाकाऊ पदार्थ काही शब्द धातू तयार होतात आणि जर चांगलं खाल्लं तर चांगलं मन तयार होतं म्हणून वारकऱ्याच्यात मागून खावावं 2 नंबरच्या पंक्तीत जेवू नये. युक्त आहार टोप्या घालायच्या पंक्ती घालत तुम्ही जाताना सगळं जाणार नाही गाडीकडे लावा म्हणा खाली उतराय सगळं हसतायच तुम्ही काय शरीर दुःखाचे कोठार शरीर रोगाचे म्हणतात शरीर दुर्गंधीशी दुर्गंधी इथलं काही सगळं नाही अपवित्र माफी मागून बोलतो ज्या हॉटेलमध्ये जेवायला जातात त्यांनी चुकून ते जिथं स्वयंपाक होतो तिथं जावा पुन्हा आयुष्यात गेला तर तुम्हाला तो कुर्मापुरीमध्ये कळलं का शुक्रवारी पगार व्हावा इचलकरंजीतला बरोबर व्हावा सगळ्यांनी तपास द्यायला संध्याकाळी आले
ते घालायचं बेकरीच्या हात जाऊन बघा ते कसं तुडवलेलं असतं ते काही पावाचा तुकडा आणायचं त्याला काय श्वास गव्हाचा टमाटो शिरला होता म्हणून त्यात आळ्या वेळी असल्या तर उजळलेले वडा खाणाराची तोंड बघा जनावर सुद्धा बरी वडा खाताना बघा तो जम्बो वडा खाताना तो वडापेक्षा मोठा पान बघा पार बीर घालून उचकायला लागते त्यात मिरची त्यात लागावा ठसकान पाणी नसावं हे खातोय आम्ही अजून पाळले बाहेर काही खायचो नाही जिथं कोणाच्यात गेलं तर मला शेंगदाणा पापड काहीतरी खायचं मग अजून खायचं वाद करायचं नको भुलभुलय शरीर असं आहे. अजून एक गोष्ट बोलतो मी शिक्षक होतो जे डॉक्टर्स ऑपरेशन करतात त्यांची देहाशक्ती तुटलेली असते मी बोलतोय ते कळतं ऑपरेशन जे करतात चिरफाड त्यामुळे ते आत जर बघितलं रक्ताभिसरण चयापचय क्रिया तर त्यांची इच्छा होत नाही मी काय बोलतोय कळतंय तुम्हाला त्यांच्या घरात सुद्धा इच्छा होत नाही कारण आत बघितलंय वरनं कातडं टाकलंय आत घाण आहे मागून बोलतो आता ते टॉयलेट मध्ये सुवासाचा आनंद लावायला आता काय म्हणायचं त्याला तुला इथे हा काय कुठे लावलंय तेव्हा पण सप्लाय आहे तिथं पहिलं कर्म संपतो शरीर दुःखाचे सणाशक्ती बघ त्याच्याकडे शरीर रोगाचे शरीर दुर्गंधीशी मला वाटतंय जैन समाज इथं असत आज दिगंबर साधू सगळं सोडून रस्त्याने चालतात मागून बोलतो संप्रदाय आमचा मागं काय सोनता बी आहे शिंदी बी आहे मधल्यामध्ये चांगलं जैन साधू अंगावर कपडे नसतात केवढा त्याग आहे शेतांवर असतो ते त्याग आहे आज पायात काय घालायचं नाही मोठी श्रीमंताचे लोक आहेत पंचकल्याण उत्सव भागामध्ये खर्च करतात त्याग आहे भगवंता करता 2 तास उभा राहायचं जमत नाही आम्हाला काही धर्मात उपवासाचे आहेत की धोका सुद्धा गेलायचा नाही आम्ही कुठे चाललोय त्याचा विचार करा कधी अमुकाचा विचार केला त्याची माळ घातल्यावर काय फरक पडलाय वेगळ्याच ना जाता येते त्याची वाटतंय माळ घातलं म्हणजे मोकळं झालं मोकळं झालं हप्ता वाढवून दिला एवढं तुमच्या भाला चुकत नाही बाबा महाराजांचं वाक्य आहे वारकरी होणं हे योग्य दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल आहे अजून दिल्ली तो बहुत आहे पुष्कळ चालायचं शरीर दुःखाचे कोठा शरीर रोगाचे भांडार शरीर दुर्गंधीशी धार नाही अपवित्र शरीर विटाळाचे आळे वेळेवर विटाळ इथंच आहे व्यवहारातला विटाळला परमार्थातला ज्याचा ज्ञानेश्वरीवर गात्यावर विश्वास नाही तो गडी असला तरी विटाळ शाही सुटके ते संपत नाही अविश्वासियाचे शरीर सुटके म्हणून संतांच्या पायी माझा विश्वास म्हणजे तुकोबर आहे नव्हतं ज्ञानेश्वरी गाथ्यावर माझा विश्वास किती जणांना वाटतं ज्ञानदेवाप्रमाण निवृत्ती देवी द्या मी आता एखादा म्हणतोय का तुकोबर आहे प्रमाण नाही म्हणत तुम्ही एकादशीला जागर करत नाही सवडीवर भजन आहे तो बी सवडीनेच बघणार मी त्यांना असू द्या पहिली पवित्र सोहळी तीच एक सोहळा दिसून सोहळा होत नाही सोहळा पाहिजे आता हे सोहळे झाले नजरेचा खेळ आहे शरीर विटाळाचे आहे शब्द आहे 8-9 दिवस आपण बोलताय माया शरीरावर प्रेम आहे मन सांगावं लागलं संकल्पावी माया तुम्ही तुमच्या शरीराला जपताय कोण म्हणतोय मी जीव देईन तू गप बस शिर्डी कुठे उठाचा मुका घेते का काकड्या तुझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून त्या मागणीनं पिल्लू कुठे वर करतो हा पिल्लू खाली असंच आहे
आपले आपले सर्व माया म्हणजे बाईचं नाव नव्हतं. मोह शरीरात आहे. पांढरी केस झाली तर नावेचे जाऊन काळी तर त्याला नवीन होता गेला ऍलर्जी झाल्याबरोबर असला टाकला त्याला ऍलर्जी झाली. असते केस पांढर झाल्यावर वळकावर नोटीस आलंय तयारीला प्रयाणाच्या लागतील तर केस काळी करतो. दात पडलं बसवून घेतो. पचारी हातपाट द्यायला पाहिजे. पचारी कशाने गेली नको ती खावली तंबाखू तोंडात धरून. त्याशिवाय जमतच नाही. शरीर विकाळाचे आणि माया मोह पाश आहे ना. भक्त ऐशे दाना बाबा कर्माचा पाश आहे, नीतीचा पाश आहे, 7 पाश आहे. काय शब्द वापरले? माया मोह पाश जाळ त्या जाळ्यात ठेवता अडकलाय. त्या माशाला कळत नाही माऊलीची ओळ परी तया माझी गोळ आहे की माशी ठाऊ आली. माया मोह पाश जाळे पतन शरीराच्या मुळे. लक्ष ठेवा पतन कशामुळे आहे? रामायण महाभारत का झालं? पतन कीर्तनाकडे लक्ष द्या. टायमान सोडतो आपण काही सगळी सोडवाय करणे सोडाय बांधलेलं नाही. पतन शरीराच्या मुळे शब्द जरा महाराजांनी जरा बेतारच वापरले. अभ्यास केला. अरे शरीराला स्वभावताच नाश आहे. पतन कशाला? मी काय बोलतोय बघा. तुमचं बाळ पण आठवा. आता चेहरा कसा आहे का? बाईनं कोल्हापुरात आरसा घेतला लग्नाच्या वेळेला. केस पिकले परत त्याच दुकानात गेली. वरचं खालचं दुकान पालतं घातलं. नाही म्हणजे तसला आरसाच नाही. लग्नाच्या आधी बघितल्या. अरे बाई आरसात ते जायचे म्हातारी झाली. बाळपणा गेले जेवाय बसला पहिल्याकडे जात नाही म्हणे. कमी आले तुला कळलं नाही. बाळपणे गेले तारुण्य तसे घरात सांगायला लागलं त्याला दावं लावा. घागर दिसली लाथान बाटली दिसली लाथान त्याला दावं लावा म्हणजे कळलं का? बाळपणे गेले तारुण्य तसे विषय म्हातारपणे काळजी. आता कसा पैसा देत घोडा नाही त्यांना आणलं लगामन चाळ घाल गळ्यात मरतय कोल्या कुत्रीच्या जन्माला. हा झाला स्वभाव नाश. दुसरा आश्रय नाश. जर भिताडावर वाघाचं चित्र काढलं असं जर भिताडच पडलं तर ज्याच्या आश्रय नाही. पूर्वी उतरंडी असायच्या घरात. आता ते फ्रीजची बॉम्ब आहे. भाजी दुसऱ्या दिवशी राहत नाही फ्रीज मध्ये सुद्धा. मला वाटतं ती भाजी आणणार तिला हात लागला. उन्हाळा बी आहे कसं होईल तसं होईल. तातडीनं प्रयोग करायचा. स्वभावता नाश आहे. आश्रय नाश आहे. मग उतरंडी खाली डेरा असायचा पूर्वी. त्यात 2-3 कानावर ठेवलं. 2 महिन्याला काढलं तरी बोलता येत तो. आता सगळ्या गाडग्याची पुण्यतिथी एका दिवशी आणायची म्हणजे बाबा तर काठी बंदुक्या मारली पाहिजे का तळाच्या गाड्या. आश्रय नाश
आणि तिसरा म्हणजे एखादा सावकारा इतर देतात बोलू नये बोलावे संपन्न माणूस आहे त्याला लुटायचा मारायचा स्वभाव नाश आश्रय नाश आणि परत नाश प्रत्येकाचा असा आहे शरीर काळाने व्यापलंय तुम्ही जन्माला आल्याबरोबर मरण संगती आता तुमच्या जवळ बसलंय माझ्याजवळ उभा राहील म्हणून वाटत बघतोय घडी घडी काळ अजून किती आहे शरीर काळ हे व्यापले शरीर अविद्येचा बांधा शरीर अवगुणाचा ती तिथंच ते चांगलं नाही ज्याला तिकडे बोट जात ना त्याला आपल्याकडे तिनाच येत आहे तुमचं बघ तो भाडा शरीर अविद्येचा बांधा शरीर अवगुणाचा बांधा शरीरी वशे बहुत बाधा नाही एक सुद्धा गुण शरीर असं अपवित्र असणारं शरीर कशानं पावन होतोय हरिपाठ कीर्ती मुखे धरी असा जरी त्याला पुत्र असला तरी भगवंताच्या नामचिंतनानं तो काय होतो नाममंत्र जप कोटी जाईल कृष्ण नामे संकल्प कळलं का पण म्हणून ऐशे आनंद अपार नामे तर लय चराचर नाम पवित्र आहे आणि पावन करते म्हणून तो भगवंताचं नाव घेतो त्याचा देह पवित्र पण कसं घेतो सततम कीर्तयंतो सतत घेतो संवाद वाचले म्हणून चाल म्हणाय देत नाही विठोबा कुमार पवित्र तो देहवाणी पुण्यवंत द्रौपदी अच्युत सर्वता नामधारकाच्या चिंतनानं काय होतं तर दोषी जीव तरतो दोषी जीव आहेच ऐका कधीचे बाबा देते अनुमोदन
मला एकतर म्हणणार तुम्हाला देवाला सोडले काय तर होय. आता बोला. काय काय म्हणतात आम्हाला पंढरपूर भेटलं नाही आम्हाला एकदा न्याय बोलू देतो आम्ही न्यायलाच आहे पुण्याचा प्रकार आहे. ऐका सरळी वारी नाही सरळ पारायण नाही सरळ आज 13वा झालाच पाहिजे. आता कोलाखालची माऊली म्हणून माहित असते कीर्तन केलं नाही. जो महाराजांना विचारतो तुम्ही अभ्यास करत नाही कीर्तन कसं करता मामाने दोघांनी उत्तर दिलं मागल्या जन्मात पालखीचा प्रयोग आम्हाला दुपारचा आता इथं पुन्हा तर गेल्या आपण विचारा नवीनच होता करून आपण तुला आहे तुम्ही लेखाला नवीन आहे कुणीकडे पारणाला बसताय आणि मग एखादा मंत्री तो कुमार आहे पप्पा सांगा कुणाचे मुंबईची त्याला सांगता येत नाही गाथा माहित नाही दासपोत माहित नाही ज्ञानेश्वरी माहित नाही हरिपाठ माहित नाही नाथांचा हरिपाठ वाचलाय एकनाथ महाराजांचा हरिपाठ वाचा म्हणजे असा पंचरत्न हरिपाठ आहे. ते बघा एकच सांगतो परमार्थच बरोबर येणार आहे बाकी बसायला एवढं ध्यानात ठेवा. त्यामुळं किती वाळवान घालायचं आभाळ लागले करताय गोळा करताना ताडपत्री सकट तुम्हालाच गोळा करायला गारा पडणार आहे नाल्यावरच पडल्या माझं नाही कीर्तन देवाचं ऐका तरी जे नाही असं ते पंढरपूरला गेलं तेव्हा निघाला येऊ सगळं तिकीट मोकळं करून घेतलं महिन्याचं नाही कळलं 57चं 75 केलं महिन्याची वारी झाली कंडक्टर मी वाढत छान बोलत अशा वाऱ्या कुठं आहेत त्याला फसवणारा जन्माला येत आहे नका नाटक ऐका तरी असं त्या शिंदे बाबा देते करते चुकीची गोष्ट आहे. म्हणून नामधारकाच्या चिंतना दयाच्या चिंतने नामधारकाच्या देवाच्या तुम्हाला म्हणता येणार नाही असं मला वाटतंय. नाथ महाराजांचा एक अभंग मी नुसता तोंडी म्हणतो ज्याचे नामे तरीके हे आश्चर्य सांगू किती त्याच्या दासाचे स्मरणे शरणा शरण येतीच्या मुक्ती म्हणून दासाचे स्मरावे दास्य दासाचे करावे हरिभक्ताची जन्मकर्मे अखंडवाचे बळावे. कीर्तन काय का काय आनंदीकरांच्यासाठी आहे काय कीर्तन कसं करावं हा आपण सांगितला तो सगुण चरित्र परम कीर्तनकाराची मर्यादा छत सांगितलंय. पोरग्याचा विजय झाला मला वाईट वाटेल का पुत्राचा विजय पिता तसं ज्ञानोबारायचं गोबरायचं भजन केलं तरच देवाला आनंद आहे. त्यांचं भजन नाही केलं तर देवा दगड फेकाय अवघा भार वाटे देवा संत सेवा न करता. पंढरीच्या वारीचं 1 रुपया फळ आहे पण आनंदीच्या वारीचं 100 रुपये. आम्ही सगळे पंढररायाचे वारकरी आहोत पण दर वद्य एकादशीला देवा आनंदीला जातोय वस्तीला राहतो. जरा टेम्परेचर वाढलं शिप्याला नेत नाही त्याला नामावली देवा चला विश्रांती घ्यावं. ऐश्वर्याची वारी महत्वाची नाही सोहळ्याची परतीची वारी महत्वाची आहे. मी जर देवाला नवरा केलाय नवरा जर पंढरीत आनंदीला जातो तर मी त्याच्या मागे कुत्र्याकडे केला त्याला वारकरी म्हणते. दयाच्या चिंतने ज्ञानोबारायचं चिंतन केलं म्हणून दासा ते स्मरावे म्हणून अभंग आहे तुमचे दासीचा पुढे गर्व दिलंय म्हणता येणार नाही पण तिची ठेवण अशी आहे भक्त भजनी भाव थोरी देवा आवड जेवे बालक संगार दिया माता निवतसे अंतरी म्हणून दासाचे स्वराने दास दासाचे हरिभक्ताची जन्म कर्मे अखंड वाचे होता.
पोरग नटवते आईच आणि ते नवऱ्याला म्हणते बघा की गो कसं दिसतंय आता तुमच्या लोकांचा बालक श्रंगार दिया माता निवत शे आणि तरी दृष्ट तिची लागते बरं का कोणाची आईची दत्तक घेतलेल्या पोरग्याचे नाव ज्यानं कला सोसले तिथं बोलत मी सांगतो ते कृपा करून पटवून घ्या जर प्रामाणिक वारकरी झाला फडाचा मठाचा काही संबंध नाही बामणाने किती लग्न लावली त्याला महत्व नाही बामणा बरोबर लगेच घेत नाही तो बोलवता सगळे नांदा सौख्यवाडी देवावर माझा अनुभव सांगतो मला एकदा काही लोकांच्या दांडग्यांना व्यवहार पाळायसाठी ते बोलणं काही लोकांच्यासाठी ते कीर्तन करावं लागलं मी अनादी करायच्या काही जात नाही मी विचारतो पारायण आहे का वारकरी कोण आहे का नाही तर भाड्याने मिळणारी भाड्याला पुष्कळ आहे बरोबर कीर्तन झालं नाही तर मनाला वाटतं सेवा बरोबर झाली नाही त्या दिवशी दुसरीकडे संध्याकाळी सेवा होती नवीन गाव पण माहित नाही काय झालं कोणाचा पण 88-90 टाळलं माहीत पर्यंत जाऊस तर ज्ञानोबाने बुद्धी दिली नाही कुठला आपण त्याचं गेले तोच आपण घेतला 2:30-3 तास कीर्तन केलं घरी आल्यावर गप्प झालो ज्ञानोबाईने सांगितलं ओवी दिली सांगितलं म्हणजे ओवी दिली बुद्धीचे वैभव तो जो खेळ झाली तो सोनयाचा करून उपासनेची पदवी जो देवाचा उपासना करतो त्याला देव घोषित असतो तुझं नाही ना समाधान झालं आणि चल संध्याकाळी आहे अपार मिळाले वारकरी रे नाराज होऊ नको खरं सांगू कीर्तन हा देवभक्ताचा भोगच आहे पटलं तर म्हणा नाही मी वेगळ्या अर्थानं अंगात आल्यासारखंच असतं फक्त स्वार लवकर होत नाही ते काही भंडारा उधळायची गोष्ट होता भूल आलं बी नाही आणि भंडारा माझं बोलणं लक्षात मला अनुभव खरं सांगू नाही आणि नाराज नको संध्याकाळी आहे काय कर्तव्य करायचं ते कर बाळाला ठेवल्यानंतर दृष्टांत दिलाय माता निवृत्तशे अंतरी तसं ज्ञानोबा आहे तुकोबा आहे नाथरायाची सेवा केली देवाला आनंद होतोय ज्ञानेश्वर मुखी म्हणला ज्ञानदेव चतुराक्षरी जप हा करी तू सत ज्ञाता दे अंग होय आयुष्य प्रतिज्ञा ज्ञानांती पापे जळती हे ज्याची आज्ञा ज्ञानाज्ञान विरहित ब्रह्मप्राप्तीची संज्ञा ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज कोण नररूपे विष्णू अवतरला हा भगवान विष्णूचा अवतार संतांना माझं म्हणा अधिकारी पुरुष मोबाईलवर घोषणा झाला आमच्या मुलीनं गावलं नाव घेत नाही एकदा तरी ज्ञानोबा माझा म्हणा बोलताना तो रडायला जे नको त्याला माझं म्हणून ओरव बसलायचा जे तुमचं आहे त्याला माझं म्हणा ज्ञानोबा त्याला बाय म्हणते मरोन या जावे बा ज्ञानेश्वर महाराजांना माझं म्हण त्यांची वारी करा त्यांचं भजन करा आठवड्यात एक पारायण व्हायला काही हरकत नाही घरी पारायण झालंच पाहिजे
लोक विचारतात पारायण केव्हा बसणार आहे, ते उठलंय केव्हा तेवढं मला सांगतात. तो आता ते बसणार आहे. ज्ञानेश्वरी वाचायच्या. आमचा एक शाखाधिकारी होता, वडील वारले म्हणून गेलो. दुसरा दिवस होता, आईला पुढे बसवली तर गात्याचं पारायण होतं. आमच्या म्हणा एक बोवा होते, एखादं सोबती मुलाचं प्रेत आलं, दहन दिली, दहन जोराला लागल्याबरोबर म्हणजे नातवाला मी कीर्तनाला जातो आवरून नदीकाठालाच होतं. मागं बघितलं तर प्रेताला चिता दिलेली आज्ञा दिसायचा. कीर्तन केलं, उपजले मेले 80. गाडगे बाबांना कीर्तनच कळलं, मुलगा मेला. 80 मेले कोट्यान कोटी किती रडो. डोक्यावर झिल्ल्या, अंगावर झिल्ल्या. सकाळी गाव स्वच्छ, संध्याकाळी डोकी स्वच्छ. कुठली पितांबरी आणली होती कोणाची? एवढ्या धर्मशाळा केल्या, पण गाडगे बाबाचं नाव नाही एखादं. हा परमार्थ आहे, जे का रंजले गांजले भयाच्या चिंतने. सगळ्यांनी ज्यांना वाचता येतंय, नजर आहे, सकाळी माऊलीचा हरिपाठ, संध्याकाळी नाथांचा दिवा लावल्यावर हरिपाठ. सकाळी घातलेली देवाच्या अंगावरची पुढे काढली पाहिजे. आपण जसं फ्रेश होतो, त्याला त्या आणून पुजणारा डोक्याला पिढा करू नका. हल्ली त्या गुरुवासने पुजारी कोण बी आमचा एक फोटो त्या देवळात आणून ठेवतोय. त्या अंधच काय आम्हाला विचारून आणलं. ज्ञानेश्वरीची वस्त्र जर एकादशीला बदलाय पाहिजे, तुम्हाला हलकं कपना मॅच होईल, त्याला उत्तर आमच्या आदेशाने बघा 250-300 रुपये मीटर शिवाय कापड नाही. कारण आम्हाला शिकवलंय, कीर्तनाचा पैसा प्रपंचात वापरायचा नाही, आपल्या बसला घेऊन जातो. 4 तिकीट आहे, मी माझं ना तुझं आहे, मला दिलीच की बोलतो. तू मागतोयस, आयुष्य दिलंय, 24 तास जगवतोय, ताण आलेली कळतंय, संडास आलेलं कळतंय. या 8 पारा मांजारी मोठे थोडं बघत कर, मोबाईल बंद कर. दररोज ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय अन्न कसं खाणार आहे? ते अन्न नाही, कुत्र्याचा येते स्पीडला. 5-25 अभंग, भागवताचं पारायण, नागवांडाला आनंदी पंढरी मुक्ताबाई दाखवली पाहिजे. पणालेला नेलांची वॉटरप्रूफला नेऊ नका, डोक्याला संजय आणू नका. जवळ सकल शिता आहे आपल्या मिळकतीतला 4थाही रक्कम झाली पाहिजे. सुखात पैसे दुसऱ्याच आहे, आणि किती जरी बंगला बांधला तर आंघोळ पाठावा आहे. त्याला बाथरूम मध्ये घेत नाही. देण्यात ठेवा. कोणाचे घर, हा देह कोणाचा, त्याचाच विचार करायचा पाहिजे. म्हणून ज्ञानोबारायांची सेवा करा. याचा अर्थ ज्ञानेश्वरी वाचा, हरिपाठ वाचा, अमृतानुभव जमलं तर वाचा, ज्ञानोबारायांचं चरित्र वाचा, आनंदीची वारी करा. मुलाबाळांना पैसे आहेत, समृद्धी आहे तुमच्याकडे. काही नव्हतं त्याच्या घरात नाही चांगलं आहे, सगळे मिळून आनंदीला जाऊया. पोराला दाखवा चालवलेली भिल ढोक महाराजांची संस्था, जिथं शिक्षकाला पगार नाही, विद्यार्थ्याला फी नाही, पोरं मधुकरी होतात, त्यात तेवढं सांभाळतात. विठ्ठलभाऊ भुले होते, दररोज भोगीचं कालवून पोराचं किटलीच ना नाही, प्रत्येक घरात एक भाकरी. आणि त्या पोराला कुठल्या तर मावलीने खा म्हणते, एवढ्या बाकीच्या स्त्री जेव्हा 4 वाजता भूक लागली, किटली उघडतो तर एक मोठी इथवर पालपोटी. मुले बाबांच्या गेला, मोठे बाबा असं झाले, सगळ्यांनी खाल्लंय म्हणतात. तू थरथर कापू नकोस, माऊलीच्या जाऊन पाया पड. ज्याच्या जीवावर आम्ही राहिलो तिची जबाबदारी तिची, काही झालं नाही. करील ते काय नोहे महाराज, ज्ञानोबारायांचं चिंतन केलं तर करतील दोषी.
जळतील राशी ज्ञानेश्वर जग देवाच्या ताब्यात आहे, देव ज्ञानोबरांच्या ताब्यात आहे. तुका म्हणे तुम्ही निर्मिल्या मग मग आठवण तुम्ही आता 7-12 काय तर अनाथ अपराधी म्हणून कीर्तन संपलं. पहिल्याकडे वेळेस कीर्तन झालं, प्रस्तावने बोललोय ते भरपूर आहे. त्याला वेळ पाहिजे, सगळा अहवाल सोडवायचा म्हटलं तर तुमची क्षमता पाहिजे. मी शहाणा असं नाही, माझ्यासारखा उखंडा दुसरा पडला. दयाच्या चिंतने देव त्यांची इच्छा करतो, त्यांच्यात आणि देवात काही फरक पडत नाही. आणि ते सतत कीर्तन करत असतात. ज्ञानदेवा रम्य रमले हरीचे चिंतन सर्व काळ ज्ञानदेवे घेतले दान हृदयी धरोध्यान समाधी वैसला निर्माण कथा कीर्तन. समाधी याचा अर्थ बांधलेलं थळगणं, सतत नामचिंतन करणं याला समाधी म्हणतात. सर्व काळ नाम चिंतन सर्व काळ नाम चिंतन मानसी. किरकरवणी काय का मी फोडून सांगणार नाही. समाधान मनाशी, समाधान समाधी म्हणतात म्हणजे मनाला समाधान. हे हरिभटा किरकरवाय न साधेल दान दैत समाधी हरीची तुका म्हणे देवभक्ताचा मधले गुप्त काय आहे ते देवोगनाम. ते मी नाम कसं अजपा जपले ज्ञानदेवा मौन जपे सदा म्हणा पाहिजे. आमचे ते गरीब त्यांचा सुतार आहे नामदेव जनार्दन ते मुलं कीर्तन करतात पण पक्वादी वाचतात. तुझं मला ओळख जोशी देशमुख गाव नगर आयडिया शिकताय कुठे कुणाला दुसऱ्या वर्षाला आता कोण शिकवायचं पक्वास कोण शिकवते? युवराज काका देशमुख. युवराज काका कसं पण स्वामीचे विशेष बघा यांच्याकडे जावा. सदन ऐक माणसं. दुसरी गोष्ट इतक्या सगळ्या